हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल चैत्रा पाटील रेड्डी. तर आज आपण आलो आहोत एका ठिकाणी, मेहर ट्रीट म्हणून आहे, जे पुण्यापासून म्हणजे हडपसरपासून 45 ते 50 किलोमीटर आहे. तर वन डे ट्रिपसाठी खूप छान आहे लहान मुलांसाठी. तर आत्ता जस्ट पोहोचलो आहे आम्ही. बघू शकता शार्वी बघा कशी करते. पिलू हाय कर, हाय, से हाय. वाव, बैलगाडी सुद्धा आहे इथे. बैलगाडी राईड असणार आहे. आपण नंतर करणारच आहोत. शार्वी बघा कशी ना, पाहिल्यानंतर सायकल ना लगेचच पळाली तिकडे. चल पिलू इकडे, इकडे चल, इकडे. किती खुश झाली ती. अगं काय करतेस तू? म्हणजे तू का इकडे आलीस पिलू? काय पाहिलेस? रेनबो पाहिलास का तू? रेनबो पाहिलास? हे बघ तिकडे हंबा आहे पिल्लू, हंबा. हे बघ हंबा, हे बघ. इकडे चल, इकडे, इकडे. तुला हंबा बघायचंय ना? हंबा नाही बघायचे तुला? काय बघायचं मग तुला? ते कलर्स आहेत पिलू, कलर्स आहेत की नाही? काय बोलते समजते का तुम्हाला? बघा काय आहे, रेनबो कलर्स आहेत पिलू. हे बघ तिकडे हंबा बघ, हंबा, हंबा. तर आता आम्ही आलोय हे ब्रेकफास्ट करायला, जिथे सगळेजण ब्रेकफास्ट आणि जेवण करायला बसायचा जो एरिया आहे तो आहे. सो तुम्ही बघू शकता खूप मोठा एरिया आहे. आणि त्यांनी 2-3 ठिकाणी असं ना बफेट लावले होते, जेणेकरून सगळ्यांना सोयीस्कर होईल असं. शिरा छान आहे, शिरा छान आहे. हा, तर इथे तुम्ही बघू शकता, इथे बैलगाडी राईड सुरू आहे आणि काही लोक इथं रांगेमध्ये उभे आहेत, जेणेकरून बैलगाडी राईडसाठी नंबर लवकर लागावा. सो तुम्ही बघू शकता असे 3 ते 4 बैलगाड्या आहेत, जे लोकांना इथून पिकअप करतात आणि ड्रॉपसुद्धा करतात. छान वाटतं. पिलू कुठे चाललीस तू? बबलू इकडे चल, इकडे, इकडे, इकडे. ओय, ऐकू येते का तुला? काय करायचं बबलू तुला? गया कुठे गेली? कुठे गेली गया? ही ना पप्पाची लाडू पाहिजे, फक्त पप्पा पाहिजे सोबत, बाकी काही नको. वेटिंग फॉर बैलगाडी राईड. कधी येते काय माहिती. तुमच्या दोघांमुळे चुकली बरं का. तुम्ही फिरा इकडे तिकडे. मी जवळजवळ मला वाटते 15 वर्ष झाले असतील बैलगाडीमध्ये बसून. आज फर्स्ट आहे. बघा शादी कळते कशी. ह्याच दोघांमुळे माझी बैलगाडीची राईड चुकली. ज्यावेळेस बैलगाडी येते त्यावेळेस हे नसतात. आले आले बघा ती कशी करते शार्वी. फक्त खाली फिरायचं आहे आणि तिला ना स्विमिंग पूलकडेच पूर्ण जायचं आहे. मम्मीकडे जा. इकडे ये बा, इकडे ये.
ये इकडे. फायनली बैलगाडी राईड सुरू झाली. खूप मजा आली. शार्वीने पण खूप एन्जॉय केलं. छान वाटलं. बघ इथे बघू. हे बघ इकडे व्हाईट डक डक डक. इकडे बघ सु किती छान आहेत पांढरे शुभ्र. डक कशी करते क्वॅक 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 पिलू. वाव शाहरुख पण आहे तिकडे. इथे उतरायचंय का? इकडे बघ बाबडू. इकडे बघ. इकडे इकडे माझ्याकडे. इथे ना शार्वीला खूप छान वाटत होतं. कारण ते सगळीकडून पाण्याचे स्प्रे येत होते ना, तर ती खूप मस्त मजा केली. छान वाटलं तिला. ऊन खूप प्रचंड होता, पण पाण्यामुळे ना थोडीशी लहान मुलं ना जरासा एन्जॉय करत होती. आणि शार्वी पाण्यातून बाहेर यायलाच तयार नव्हती. इकडे झालं की मग तिकडे, तिकडे झालं की इकडे, असं तिचं सुरूच होतं कंटिन्यू. आता पहा ती काय करते. परत तिला पाण्यात जायचं आहे. पाण्यामध्ये खूप उशिरा खेळल्यानंतर ना शार्वीला गाढ झोप लागली. सो तिथेच आम्ही झाडाखाली खूप सारे असे बाजलं होते, ज्यावरती तिला झोपवलं. आणि मग आम्ही गेलो लंचसाठी. तर लंचसाठी आम्ही तिथे न बसता आम्ही शार्वीजवळच येऊन बसलो जेवायला, जेणेकरून तिच्यावरही लक्ष देत नाही. पण जेवणामध्ये खूप छान पदार्थ होते. पुरणपोळी होती, बाजरीची भाकरी, चपाती, पुरी आणि कोशिंबीर होती, कैरीची चटणी होती. खूप सारे पदार्थ होते. तर इथे आम्ही मॅजिक शोमध्ये आलो. तर तिथे आम्ही मॅजिक शोमध्ये त्यांनी सांगितलं की ते 3 छोटे छोटे गोळे होते रबरचे, आणि त्याने तोंडातून ते लोखंडाचे 3 गोळे काढून दाखवले. म्हणजे तो म्हणतो की पोटातून मी काढून दाखवलं. सो ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आप ये तीनों गोल यहाँ से गायब हो जाएंगे. नजर बिल्कुल नहीं आएगी. आंखों का धोखा हो जाएगा. पर पहले हम गोल को चेक कराएगा. ये रबड़ की है कि कपड़े की? लो सब चेक करो. असली ये सर नकली नहीं है. दोबारा माफ करना सर, ऐसा लोहा पेट में पैदा होता है. हिंदुस्तान का कारखाना मेरे पेट में होता. एक और है. और ताली बजाओ. इथे जादूगर ना एक नोट घेतो आणि त्याचा पेपर बनवतो, आणि परत त्या पेपरचं 100 रुपयाची नोट आहे ती पुन्हा बनवून दाखवायचं. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. सरकार का नोट ऐसा ना हो जाए.
इन्होंने ज्यादा घुसघुस कर दी, काम दे लो। बोलो इसी को नोट बना दूं, ताली बजाओ, उसी को नोट बना दे। जाओ भद्रकाली, मैजिक की तौहीन हो जाएगी, नोट लेकर आओ। बोलो सर 1 2 3 हाँ ये फ्री कर दो। जाओ नोट लेकर आओ, ताली बजाओ। ये लीजिए सर नोट। शार्वी खूप उशिरा खेळत होती आणि तिला ना पप्पांसोबत खूप छान वाटतं खेळायला, माहीत नाही का, पण बाहेर गेलं की मम्माऐवजी तिला पप्पाच हवा असतो. आणि मग ते दोघंजण खूप उशिरा खेळत होते. शार्वीला तो खेळत सुद्धा होता खूप उशिरा. ती सिसॉमध्ये घसरगुंडी आणि झोक्यामध्ये सुद्धा ती बसली होती. तिला खूप छान वाटत होतं आणि बाकीच्या मुलांना पाहून सुद्धा तिला खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर आता तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकता ते डगमगती बसलेले आहे, पण तिचे डोळे बघू शकता. डोळे ऑब्झर्व करा कशी डोळे फिरवते ती. खूप छान वाटत होतं. आणि तिथून नंतर मग आम्ही पुढे निघालो स्नॅक्ससाठी. तिथे आम्ही सुकी भेळ खाल्लेलो आहोत आणि चहासुद्धा पिलेला आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि नाश्त्याच्या वेळेस म्हणजे स्नॅकच्या वेळेस पण शार्वीला भेळ खायची होती आणि तिचं आणि पप्पाचं चाललं होतं एकमेकांना चारायचं. तर हे कंटिन्यू त्यांचं सेम सारखं सुरूच असतं. आणि आम्ही मग तिथून निघालो. असा होता आमचा छान दिवस, खूप एन्जॉय केलो. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा की कसा वाटला व्हिडिओ. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलात तर मला पुढे व्हिडिओ जे आहेत ते बनवण्यासाठी मला सुद्धा प्रेरणा भेटेल. सो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.